सह भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठं विधान केलेलं आहे। जर इराणनं अणु कराराला मान्यता दिली नाही तर बॉम्ब वर्षाव होईल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे। तसंच इराणला कठोर आर्थिक निर्बंधांना सामोरं जावं लागेल असा इशारा देखील देण्यात आला आहे। राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 6 धावांनी थरारक विजय मिळवलाय। या विजयासह या हंगामातील त्यांचा पहिला विजय नोंदवलाय। अटीतटीच्या लढतीत सीएसकेचा सलग दुसरा पराभव झालाय। दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला। सनरायझर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 163 धावा केल्या, मात्र दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष्य अवघ्या 16 षटकात गाठलं। दिल्ली कॅपिटल्सनं सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। वाल्मिक कराडचं चित्रपट निर्मात्याचं आयडी कार्ड व्हायरल। कराडचा बीकेसीतील फिल्म प्रोडक्शन ऑफिसचाही फोटो समोर। कराड चित्रपट निर्माता असल्याचा कारनामा समोर। कुणाल कामरा आज चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता। मुंबई पोलिसांनी बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर कामरा चौकशीला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज। तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे। याच्याकडे नीट बघा। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। आमचा ऐकणार असाल तर पाठिंबा देऊ, राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांसमोर अट। जी सजवलेली काढून टाका, कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। औरंगजेबाची कबर हटवायला राज ठाकरेंचा विरोध। कबरीवर लहान मुलांच्या सहलीने राज ठाकरेंची मागणी। कोल्हापुरात फुटबॉल सामन्याला गालबोट। मैदानातच खेळाडूंची फ्री स्टाईल हाणामारी। पोलिसांकडून सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवण्याची वेळ। नागपूरसह विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला। विदर्भात अनेक ठिकाणी पारा 41 अंशांच्या वर। ब्रह्मपुरी आणि अकोल्यात देखील पारा 42च्या वर। येत्या काळात पारा वाढण्याची शक्यता। राज्यात मंगळवार आणि बुधवारी बहुतांश जिल्ह्यात पावसाचा इशारा। एप्रिलची सुरुवात पावसानं होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यभरात रमजान ईदचा मोठा उत्साह। मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधवांनी केली गर्दी। रामनवमी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत अलर्ट जारी। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात। आणि हिमाचल प्रदेशमधल्या मणिकर्ण इथे भूस्खलनानं खळबळ। 6 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। वाहनांचंही मोठं नुकसान। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थात 1 एप्रिलपासून देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत। एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींपासून ते बँक खाते, क्रेडिट कार्ड आदींच्या नियमावलीमध्ये बदलाला प्रारंभ होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या नवीन कर दरांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासूनच होणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते विरार स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम धीम्या गतीनं सुरू आहे। बोरिवली स्थानकापुढील प्रवास आणखी गतिमान करण्यासाठी अतिरिक्त रेल्वे मार्गिकेचं काम हाती घेण्यात आलंय। मात्र प्रकल्पांतर्गत विविध मंजुरी तसंच भूसंपादन प्रक्रियेतील दिरंगाईमुळे दोन्ही मार्गिकेचं काम पूर्ण होण्यासाठी मार्च 2028 उजाडण्याची शक्यता वर्तवली जाते।
ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात 92,700 रुपये प्रतितोळा एवढी पातळी गाठल्यानंतरही मुंबईकरांनी नववर्षानिमित्त खरेदीला शुभ मुहूर्त गाठत दमदार सोने खरेदी केली आहे. गुढीपाडव्याला तब्बल 778 कोटी रुपयांची 840 किलो सोन्याची खरेदी झाल्याचं बोलण्यात येतं. ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवेमध्ये आणखी एका शहराची भर पडली आहे. तामिळनाडूतील चेन्नई खालोखाल दुसरं शहर असलेल्या कोइंबतूरसाठी येत्या 2 एप्रिलपासून थेट विमानसेवा सुरू होते. या शहरात अवघ्या 4 तासांमध्ये पोहोचता येणार असून यानिमित्त दक्षिण भारतातील पर्यटनाचा हवाई मार्ग खुला होणार आहे. मुंबईतील नाम जोशी मार्ग बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प अंतिम टप्प्यात आलाय. त्यानुसार 2 इमारतींमधील रहिवाशांना घराचा ताबा एप्रिल 2026 मध्ये दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष बांधकामाला मे महिन्यापासून टप्प्याटप्प्यानं सुरुवात करता येणार आहे. उन्हाळी गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेनं आणखी 132 विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील उन्हाळी विशेष फेऱ्यांची संख्या 986 वर पोहोचली आहे. यात 278 विना आरक्षित फेऱ्या आहेत. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरती रखडली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या 27,879 उमेदवारांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत राज्य सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुणे विमानतळावरून उन्हाळी सत्रातील विमानांच्या उड्डाणांना सुरुवात झाली आहे. नवीन वेळापत्रकानुसार पुणे विमानतळावरून प्रतिदिन 104 ते 109 हवाई उड्डाणं निश्चित करण्यात आली आहेत. तर तेवढ्याच प्रमाणात येणाऱ्या विमानांचंही नियोजन करण्यात आलंय. भारतीय नौसेनामध्ये अग्निवीर पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा, शारीरिक फिटनेस चाचणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून यंदा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. या गाडीचं आरक्षण 2 एप्रिलपासून रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बेस्टनं मोठा निर्णय घेतलाय. आज रमजान ईद साजरी करण्यात येते तर मंगळवारी बासी ईद साजरी केली जाईल. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे 128 ज्यादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दुचाकी विकतानाच 2 हेल्मेट देणं बंधनकारक होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नवी दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो समिटमध्ये याची घोषणा केली. 2 व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियानं देखील या नियमाचं स्वागत केलं. मुंबई कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गावरील मेट्रो सेवेच्या वेळेत आजपासून बदल करण्यात आलाय. आज रमजान ईदच्या दिवशी पहिली मेट्रो सकाळी 8:30 वाजता सुटणार असल्याची माहिती MMRC कडून देण्यात आली. राज्यातील धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं पाणी पातळी वेगानं कमी होऊ लागली आहे. मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्यानं पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पालिकेनं पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या स्वच्छतेनंतर आता कोस्टल रोडच्या अंतर्गत मार्गिकांच्या स्वच्छतेचा निर्णय घेतलाय. मात्र या मार्गावर यांत्रिक झाडूनं घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सफाई केली जाणार आहे. त्यासाठी 3 मोठ्या आणि 2 छोट्या इलेक्ट्रिक यांत्रिक झाडूंचा वापर केला जाणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मागील महिन्यात सुरू करण्यात आलेल्या डीजी यात्रा सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून 50% अधिक प्रवासी या सेवेचा वापर करतायत. या सेवेमुळे प्रवाशांचं चेक इन वेगवान होतंय. तसंच एखाद्या प्रवाशानं जर बॅगेज साहित्य न घेता डीजी यात्राच्या माध्यमातून प्रवेश केला तर अवघ्या 3 मिनिटात त्याला विमानामध्ये प्रवेश मिळतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वारंवार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून विद्यापीठ प्रशासनानं एक सुरक्षा हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेनं सुट्टीच्या दिवशी ही मोहीम सुरू ठेवली आहे. तुर्भे विभागातील 253 थकबाकीदारांच्या कार्यालयाबाहेर ढोल ताशांचा गजर करण्यात आला. थकबाकी भरण्यासाठी त्यांना जागा करण्यात आलं. कर न भरल्यास मालमत्ता सील करण्याचा इशाराही देण्यात आला. पुण्यात मागील 5 वर्षात दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष वाढून टंचाईग्रस्तांच्या वाड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षात दुष्काळी वाड्यांची संख्या वाढते आहे. सध्या पुणे विभागात तब्बल 320 वाड्यांची संख्या झाली आहे. हा दुष्काळ कमी व्हावा याकरता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयानं तब्बल 170 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलाय. पालिकेतील 7 उपायुक्त तसंच 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात काही सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती मिळाली असून काहींना पदभार विभागून दिलाय. दरम्यान काही धाडसी आणि अल्पावधीत ठसा उमटवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एसटी महामंडळानं नव्यानं खरेदी केलेल्या 40 बस पुणे विभागाला मिळाल्यात. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर या बसमुळे प्रवाशांना अधिक सोयी सुविधा मिळणार आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागांना प्रत्येकी 10 एसटी बस देण्यात आल्यात. पुणे विभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सातत्यानं उशीर होतोय. शिवाय अनेक विभागात रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे. तसंच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक जादा गाड्या सोडल्या जात आहेत आणि रेल्वे गाड्यांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. देशातील सर्वात उंच पूल, लांबलचक बोगदे, अद्ययावत रेल्वे स्थानक बांधण्याचा अनुभव असूनही रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयानं चांगलाच दणका दिलाय. 696 कोटींच्या रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेनं सादर केलेल्या निविदेचं मूल्यमापन करा, असे आदेश हायकोर्टानं मध्य रेल्वेला दिले. नव्यानं रासायनिक उद्योग सुरू करण्यासाठी किंवा उद्योगाच्या विस्तारासाठी पर्यावरण विषयक परवानगी बंधनकारक आहे. त्यामुळे तारापूरच्या रासायनिक पट्ट्यातील निम्म्या उद्योगांना घरघर लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे एकतर हे उद्योग कायमचे बंद पडतील किंवा गुजरातला स्थलांतरित होतील अशी शक्यता आहे. वसई विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या MMRDAच्या सूर्या पाणी प्रकल्पातील योजनेतील बिघाड रविवारी संध्याकाळी दूर करण्यात यश आलं. पाणी योजनेतील बिघाड अखेर दुरुस्त झाल्यानं 6 दिवसांनी वसईला पाणी मिळालं. LLB 3 वर्ष आणि 5 वर्ष अभ्यासक्रमाची CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. या परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्तीसाठी 1 ते 3 एप्रिल दरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदिवासींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी शासनाचे वेगवेगळे विभागात अधिकारी कार्यरत आहेत. तरीही बालमृत्यू, कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे सखोल अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी आरोग्य विभागानं राज्यस्तरीय समिती तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. देशभरात रॅगिंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2022 ते 2024 दरम्यान राज्यातील सर्वाधिक 61 रॅगिंगच्या तक्रारी दाखल झाल्यात. हे विद्यापीठ रॅगिंगच्या तक्रारींबाबत देशात 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र शासनानं राज्यमाशाचा दर्जा दिलेल्या पॉपलेट माशाच्या लहान पिल्लांची कत्तल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा राजमासा पालघर जिल्ह्यामध्ये संकटात सापडला असून मत्स्य व्यवसाय विभागानं या लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची गरज अन्य मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली आहे. LED बल्बचा वापर झपाट्यानं वाढलाय. मात्र जागतिक संशोधनातून असं दिसून आलंय की LED दिव्यांचा जास्त वापर केल्यानं शरीरात व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ची कमतरता निर्माण होते. LEDच्या दीर्घकाळ संपर्कात राहणाऱ्यांना व्हिटॅमिन D आणि B12च्या कमतरतेचा त्रास होतो. स्वच्छ ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे आगामी वर्षामध्ये तांब्याच्या मागणीत 60% वाढीची अपेक्षा आहे, असं उद्योग तज्ज्ञांनी सांगितलंय. पुण्यातील ग्रामीण भागात गावच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणीच नसल्याचं चित्र समोर आलंय. प्रस्ताव देऊनही टँकर मिळत नसल्यानं आता गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याचं गंभीर चित्र निर्माण झालंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावी पुनर्वसन आणि NMDPL झोपडीधारकांची पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असतानाही कागदपत्र जमा केलेली नाहीत. त्यामुळे अशा झोपडीधारकांना कागदपत्र सादर करण्याची 15 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगार प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना फसवण्याचा आणि त्याची संवेदनशील वित्तीय माहिती चोरण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे महाबँकेनं वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिघात येणाऱ्या सुमारे 15,000 इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क हस्तांतर देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात करूनही याबाबत अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही. त्यामुळे या धोरणाचा खरोखरच फायदा होणार की पुन्हा परिस्थिती जैसे थे राहणार असा संभ्रम रहिवाशांमध्ये निर्माण झालाय. दक्षिण मुंबईतील रखडलेल्या आणि अतिधोकादायक घोषित झालेल्या उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी म्हाडाकडून 754 इमारतींना नवीन पुनर्विकास धोरणाअंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटीसनंतर आतापर्यंत 32 सोसायट्या पुनर्विकासासाठी पुढे आल्यात. या सोसायट्यांनी पुनर्विकासासाठी दुरुस्ती मंडळाकडे प्रस्ताव सादर केला. ठाण्यातील 3 हातनाका येथील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 3 हातनाका वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पाअंतर्गत 3 हातनाका इथे U आकाराचा एक उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय MMRDAनं घेतलाय.
देशातला पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल वॉकवे मुंबईत तयार करण्यात आलाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तो सगळ्यांसाठी खुला करण्यात आला असून लाकडी पुलाचा हा रस्ता 458 मीटर लांब असून रुंदी 2.5 मीटर इतकी आहे. पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत तो चालू राहणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहन खरेदीचा उत्साह पाहायला मिळालाय. 23 ते 30 मार्च या कालावधीमध्ये 87,496 नवीन वाहनांची नोंदणी राज्य परिवहन विभागाकडे झालेली आहे. मुंबईतील 9,349 नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाईन कंपनी असलेल्या इंडिगोला आयकर विभागानं दणका दिलाय. इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागानं तब्बल 944.20 कोटींचा दंड ठोठावल्याचा आदेश जारी केला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात राबवण्यात येणाऱ्या माता आणि बाल आरोग्यासंबंधित विविध कार्यक्रमांमुळे बालमृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या 3 वर्षात बालमृत्यू 17,000हून 12,000पर्यंत कमी करण्यात यश आलंय. यामुळे केंद्र शासनाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नवजात बालकांचा मृत्यूदर हा 11पर्यंत कमी करण्यात यश आलंय. उत्तम आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या मुंबईची विकासात चौफेर घोडदौड सुरू आहे. 2030 पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था $1 लाख कोटी करण्याच्या दृष्टीनं धोरणं आखली जात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार खुर्द गावात देवाचं सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा गेल्या अनेक दशकांपासून जपली जाते. बिरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्तानं मोठा उत्साह पाहायला मिळाला. गोंदिया जिल्ह्यातील सौंदड या गावात 2 दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली होती. रमजान ईद निमित्तानं खरेदीसाठी नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यावेळी कोणतीही गडबड होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी बाजारातील गर्दीवर पोलिसांनी ड्रोन मार्फत नजर ठेवली. गोंदिया जिल्ह्यामध्ये चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्तानं देवरी येथील मा धुंकेश्वरी मंदिरात मागील 34 वर्षांपासूनची परंपरा अबाधित आहे. 157 तुपाच्या आणि 397 तेलाच्या ज्योती मंदिरात स्थापन करण्यात आल्या. शिर्डीमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा 5 लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे. त्यामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. दर्शनासाठी येताना अनेकदा भाविकांसोबत अपघात घडतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता साई संस्थांच्या माध्यमातून भाविकांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या जंगलातील नदी नाले कोरडे पडल्यानं पाण्यासाठी पशुपक्ष्यांची भटकंती सुरू आहे. असंच एक हरीण येवल्याच्या ममदापुरात विहिरीत पडलं. या विहिरीमध्ये पडलेल्या हरणाला ग्रामस्थांनी बाहेर काढत जीवनदान दिलं. सांगलीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मॉडेल स्कूल योजना राज्यभर प्रसिद्ध झाली आहे. या मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय. गुढीपाडवा पट वाढवा या अभियानाअंतर्गत जिल्ह्यामध्ये 11,507 विद्यार्थी दाखल झालेले आहेत.